नमस्कार, गणेशोत्सव 2024 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। MS24 न्यूज मुंबईतल्या सर्वात प्रसिद्ध गणपतीकडे आपल्याला दर्शन देणार आहे। घरी बसूनच तुम्ही बाप्पा पाहू शकता। सध्या मी आलो स्लेटर रोडच्या राजाकडे। ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेरची ही भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। भव्य दिव्य मूर्ती ही दक्षिण मुंबईची ओळख आहे आणि त्यातलंच एक अनोखं आणि वेगळं नाव म्हणजे स्लेटर रोड। बाप्पा कमळावर विराजमान झाले आहे। ही भव्य दिव्य अशी मोठी मूर्ती आहे आणि ह्या मूर्ती सोबतच त्यांनी ह्या वर्षी जो विषय मांडलाय तो म्हणजे निसर्ग। तुम्ही जर माझ्या बाजूला पाहिलं, माझ्या मागे पाहिलं तर हिरवीगारची झाडे दिसत आहेत, डोंगर दिसत आहेत, नद्या दिसत आहेत। कारण की जसं जागतिकीकरण वाढतंय, जसं जसं प्रदूषण वाढतंय, विकास वाढतोय, विकासाच्या नावावर माणसाला कुठे ना कुठे प्रदूषणाचा धोका येतोय। म्हणून तुम्ही इथे जर आला तर इकडे एक लाकडी पूल दिसतोय जो काही वर्ष आधीपर्यंत गावांमध्ये होता। इकडे एक छोटीशी नदी किंवा ओढा दिसतो आणि तो असला पाहिजे। पाणी, निसर्ग, झाडं, जंगल, डोंगर आणि आपल्या निसर्गाला सांभाळणारे आपले गणपती आपल्या सोबत असणं गरजेचं आहे। खरंच हा छान संदेश दिलाय तो स्लेटर रोडच्या राजाने। नमस्कार साहेब, सर्वत्र गणेशोत्सवाची धूम चालू आहे। तुमची आकर्षक मूर्ती ही कोणत्या मंडळाची आणि तुम्ही कोणता संदेश देताय? स्लेटर रोड सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ग्रँड रोड वेस्ट, मुंबईची ही मूर्ती आहे। आम्ही 56 इयर्सनी आणतो गणपती आणि या वर्षाची थीम आहे की झाडे लावा, निसर्ग लावा आणि वाचवा आणि आपल्याला मनुष्याला वाचवायला पाहिजे, हे थीम आहे आमची।